सभी पुन्हा बोलतो. जी मॅडम असा विषय झाला की आता हे लाडक्या बहिणीचा जो विषय आहे, आज माझ्या हिंगणघाटला, मी वर्धा जिल्हा हिंगणघाट विधानसभेत आहोत, माझ्याकडे 200 महिला आल्या. काय झालं, आपण जे ई-केवायसी मध्ये जे आपण ऑनलाईन त्यांना ई-केवायसी करायला सांगितले, त्यामध्ये जे 4-5 प्रश्न दिले होते होय नाहीचे, त्या होय नाही मध्ये काही लोकांचे उत्तर चुकलेले आहेत. त्यामुळे त्यांची केवायसी झाली नसल्यामुळे त्यांचे जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे आले नाही या महिन्यात. त्यामुळे प्रचंड रोष आणि अनरेस्ट आहे महिलांच्या मनात. तर याच्यामध्ये माझी विनंती आहे की नव्याने ई-केवायसीचा पुन्हा एकदा हे दिला पाहिजे प्रोफार्मा. आपल्याला कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागली, कारण 31 डिसेंबर ही तारीख कॅबिनेटमध्ये ठरली होती. आता सीएम सर गेले दावोसला. ते आल्यानंतर मी त्यांच्यासोबत त्याची चर्चा करते आणि कॅबिनेटमध्ये आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्याकडे हे करतो. पण आता एक विनंती अशी आहे की जोपर्यंत आता ते हा पुढची केवायसी होता तोपर्यंत तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जे पैसे पाठवायचे लाडक्या बहिणीला तोच धरून तुम्ही हे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे पाठवा. आता नोव्हेंबर डिसेंबरचे सगळं धरून झालं ना. नाही, पण याच्यामध्ये खूप लोक आहेत ना माझ्या. पण त्याच्यासाठी पण आपल्याला सीएम सरांची मान्यता लागेल ना कॅबिनेट मधली. तर ते आम्ही करतो ना. साहेब आता दावोसला गेले, मंत्री कम्स बॅक, त्याच्यानंतर आम्ही साहेबांना हे करून करतो. माझ्याकडे त्या संदर्भातल्या भरपूर तक्रारी आहेत. आम्ही पण त्याचा प्रस्ताव तयार करतोय, पण त्याला सरांची मान्यता घ्यावी लागेल. तर आपण करतोय, आपण महिलांवर निर्णय होणार असं पण करतो. पण याच्यामध्ये केवायसीला म्हणजे प्रश्नपत्रिका बदलावं लागते कारण की कन्फ्युजन मध्ये आहे. ठीक आहे, कन्फ्युजन मध्ये साधा सिंपल प्रश्न टाकून आपण गेलं पाहिजे. तोपर्यंत यांचे नोव्हेंबरचे पैसे जर नाही आले तर पुढे आपली निवडणूक आहे, जिल्हा परिषदच्या जरा प्रत्येक गावात तो विषय आहे. एवढी विनंती आहे, थोडंसं तुम्ही बोलून घ्या साहेबांच्या. थँक्यू मॅडम, थँक्यू. आत्ताच आपण ऐकलं, राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहिणी योजनेत 31 डिसेंबरपूर्वी ऑनलाईन ई-केवायसी करताना चुकीचे उत्तर नोंदविल्याने अनेक महिलांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. यामुळे अनेक पात्र महिलांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. याची दखल घेऊन आमदार समीर कुणावे यांनी आढावा बैठकीतून थेट महिला व बालकल्याण विकास मंत्र्यांना फोन करत परिस्थितीचे कथन केले. मी पाहतोय गेले अनेक दिवस माझ्या तमाम लाडक्या बहिणींना दररोज वेगवेगळ्या चॅनलवरून वेगवेगळी आश्वासने देण्यात येत आहेत, परंतु सत्य परिस्थिती काय आहे ते कदाचित बहिणींना जाणूनच घ्यायचे नाही असेच काहीसे चित्र दिसते. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलो, अफवांना बळी पडू नका. एकदा ई-केवायसी चेक करा. सोप्या पद्धतीने कसं चेक करू शकता याचा व्हिडिओ देखील बनवला होता, पण अनेक बहिणींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. असो, आता महत्त्वाचे म्हणजे ज्या बहिणींना ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता मिळाला नाही त्यांना तो कसा प्राप्त होईल. तर तुम्हाला पुन्हा ई-केवायसी प्रक्रिया करता यावी, म्हणजे ज्यांना केवायसी अपूर्ण असल्यामुळे हप्ते आले नाहीत त्यांना ते कसे प्राप्त होतील यावर आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत. येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये यावर निर्णय घेतला जाईल. जर पुन्हा ई-केवायसी करण्यासाठी तारीख वाढवून दिली तर वेबसाईटमध्ये कोणते बदल करण्यात येतील हे मात्र बघण्याजोगे आहे. तरीही अजून याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही. त्याचबरोबर ज्या बहिणींना डिसेंबरपर्यंतचे हप्ते मिळाले आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका केव्हा मिळणार याबद्दलची कोणत्याही प्रकारची अपडेट अजून आलेली नाही. आता अनेक माध्यमातून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना विचारणा केली जात आहे, परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर अजूनपर्यंत मिळालेलं नाही. त्यामुळे त्यांची भूमिका ठाम आहे असं देखील म्हणता येणार नाही. तरीही ई-केवायसी बाबत किंवा जानेवारीच्या हप्त्याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत अपडेट आपणाकडे आल्यास ती तुमच्यापर्यंत पोहोचविली जाईल. तोवर कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. आपल्या चॅनलवर नवीन असल्यास पुढील महत्त्वपूर्ण अपडेटकरिता आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन प्रेस करा. ऑल बटनवर क्लिक करून व्हिडिओला एक लाईक मात्र अवश्य करा. पुन्हा भेटू पुढील अपडेटसह. तोवर काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.